मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 22 दिवस उलटून 23वा दिवस उजडलेला आहे। मात्र 3 आरोपी जे ते फरार आहे। आज खंडणीतील आरोपी असलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेले आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांच्या बहीण आहेत। ताई, 23वा दिवस आहे, 3 आरोपी फरार आहे आणि आज वाल्मिक कराड यांनी पोलिसांना शरण गेलेले, काय प्रति? ते तर स्वतःहून शरण गेले नाही, ह्यांनी पकडले कुठे ना? मग एवढ्या दिवस काय करतात? 22-23 दिवस आहे आज, लवकरात लवकर पकडले पाहिजे ना। किती सहनशीलता, म्हणजे आमची संपायला लागली, मग का पकडत नाहीयेत? का आम्हाला अन्याय तर कधी मिळेल ना आम्हाला? एवढीच मजा, लवकरात पकडावं, आम्हाला न्याय मिळावा, बस। आज 23वा दिवस आहे, आरोपी तर पकडले नाहीत, मात्र कुटुंबाची देखील व्यवस्था कशी आहेत आणि कुटुंबात सध्या काय? कशात म्हणजे सगळे आजारी आहेत सध्या, तर सारखं रडतायत, सगळे आजारी आहेत, मला पण कळत नाही, मी पण आजारी आहे, कसं कुणाला सावरू? मग असं म्हणजे काहीच कळत नाहीये। त्याच्यामुळे मी खरंच एक कळकळीची विनंती माझी शासनाकडे, लवकरात लवकर आरोपी पकडा, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना। सहनशीलता संपल्यावर काय करायचंय ना? मग एक माझा भाऊ गमावले, मला बाकीचे नाही गमवायचे कुटुंबातले। उद्याची परिस्थिती मी काहीच सांगू शकत नाही, पण सावरणं खूप कठीण झाले, खूप कठीण झाले। ते मात्र दुःख माहित नव्हतं, ते एकदम आकाशासारखं दुःख मला एकदम बघायला मिळालंय। पोलीस प्रशासन सांगतंय सीआयडी काम करते, एवढे पोलीस शोधतायत आरोपींना, मात्र ते 3 आरोपी सापडत नसले तरी कराडांनी पण स्वतः शरण गेलेत, पोलिसांनी नाही पकडलं। मग एवढी यंत्रणा काम करते तरी पण आरोपी पकडले जात नाही, काय माहिती आता काय करतात मग ते, माहित नाही। आता ते कसं विश्वास कसा ठेवायचा तेच मला कळलं नाही। आता 22 दिवस का लागतात? यंत्रणा भरपूर आहे, मग कसा विश्वास ठेवायचा ना? कधी पकडणार आम्ही? आणखीन कोणीतरी मेल्यानंतर मग ते वाट बघतात का? हे होत्या सरपंच संतोष देशमुख यांच्या बहीण। आणि खरं तर 22 दिवस झाले अजूनही 3 आरोपी पकडत नाही, कसा विश्वास आम्ही न्यायावर ठेवायचा? एवढे पोलीस काम करतात तरी ही आरोपी कसे पकडले जात नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, मस्साजोग, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।